नमस्ते विद्यार्थियों, आप सबको तरल बाड़ो हिंदी शिक्षण यूट्यूब चैनल में स्वागत करती हूँ। इस वीडियो में हम 9वीं कक्षा का पाठ भीम और राक्षस पढ़ते हैं। यह एक एकांकी है। एकांकी यानी एक अंक वाला नाटक। इसका रचयिता है विष्णु प्रभाकर जी। पहले हम उनका परिचय कर लेते हैं। इनका जन्म 1912 को उत्तर प्रदेश के मीरापुर जिले मुजफ्फरनगर में हुआ। एकांकी संग्रह देखते हैं। प्रकाश और परछाइयाँ, ऊंचा पर्वत, गहरा सागर, माँ का बेटा, इंसान और अन्य एकांकी, अशोक तथा अन्य एकांकी, माँ बाप आदि। इनसे रचित जीवनी आवारा मसीहा। उपन्यास अर्धनारीश्वर, तट के बंधन, निशिकांत, स्वप्नमयी व दादा की कचहरी आदि। कहानी संग्रह धरती अब भी घूम रही है, मेरी प्रिय कहानियाँ, संघर्ष के बाद, आदि और अंत। भीम और राक्षस एकांकी को समझने के पहले उस कथा संदर्भ को पहले समझते हैं। यह एक महाभारत की कथा है। ಮಹಾಭಾರತ ಗೊತ್ತಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ? ಕೌರವರು ಪಾಂಡವರಿದ್ರು, ಇಬ್ಬರು ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರೇ। दोनों दायाद थे। कौरव 101 पुत्र धृतराष्ट्र और गांधारी के पुत्र थे। 5 पांडव थे। कुमार, कुंती, माद्री और पांडुराज के पुत्र थे। पांडुराज की मृत्यु के बाद वन में रहे। कुंती एवं पांडुपुत्र को भीष्म पितामह ने हस्तिनापुर लाकर कौरव और पांडवों दोनों को विद्याभ्यास करवाया, परंतु दुर्योधन को हमेशा पांडवों पर ईर्ष्या की भावना थी। दुर्योधनನ ಜೊತೆಗೆ ಶಕುನಿನೂ ಇರ್ತಾನೆ। दुर्योधन अपने मामा शकुनी के साथ मिलकर पांडवों को नाश करने के लिए षड्यंत्र रचा। वारणावर्ता में चलने वाले जुलूस में भाग लेने के लिए पांडवों को धृतराष्ट्र की ओर से भेजने की प्रबंध किया। वारणावर्ता में पहले ही मोम से भवन निर्माण करके वहीं ठहरने की व्यवस्था भी किया था और रातों रात वह भवन आग से भस्म होने की योजना भी बनाई गई थी। ನೋಡ್ರಿ, ಪಾಂಡವರನ್ನ ಸಾಯಿಸುವ ಒಂದು ಷಡ್ಯಂತ್ರವನ್ನು ಮಾಡಿದರು। लेकिन यह योजना मंत्री विदुर को मालूम हो गया तो उन्होंने पांडवों को इस घटना से बचाने की एक सुगम मार्ग करवाया। उस महल को आग लगवाया और सब लोगों ने समझा कि कुंती और उनके पुत्र इस दुर्घटना में मर गए। ಎಲ್ಲರೂ ಏನಂತ ತಿಳಿದ್ರು? ಪಾಂಡವರು ಸತ್ತೋಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು। ಆದರೆ ಪಾಂಡವರು ಮಾರುವೇಷದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ। बच्चों, विष्णु प्रभाकर जी द्वारा रचित भीम और राक्षस पाठ का आशय देखते हैं। यह एक पौराणिक एकांकी है। भीम के द्वारा बकासुर का वध इस एकांकी का कथासार है। दानवता पर मानवता की जीत और अच्छाई के सामने बुराई की हार इस एकांकी का संदेश है। तो बच्चों, अब हम इस पाठ में आने वाले पात्रों का परिचय कर लेते हैं। ब्राह्मण घर का मालिक है यह। अगला पात्र ब्राह्मणी, ब्राह्मण की पत्नी है। ये कौन है? ये कुंती, भीम की माता। ये कौन है? भीम, कुंती का पुत्र है यह। अगला पात्र तो राक्षस। इसका नाम क्या है? बकासुर। यह एक राक्षस का पात्र है। पहला दृश्य मंच पर एक मकान के आंगन का दृश्य है। गरीब ब्राह्मण का घर है। सभी रो रहे हैं, उदास है। पर्दा उठने पर लोग रोते रोते बात कर रहे हैं। वार्तालाप शुरू होता है। ब्राह्मणी रोते हुए कहती है, मैं कहती हूँ तुम मुझे जाने दो। बच्चे तो अब बड़े हो गए हैं, उन्हें संभालने में कोई कठिनाई नहीं होगी। ब्राह्मणी अಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ।
ಅಳ್ತಾ ಅಳ್ತಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ನನ್ನನ್ನು ಬಿಟ್ಬಿಡು, ನಾನು ಹೋಗ್ತೇನೆ, ಈಗ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದಾರೆ, ನನ್ನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, नहीं नहीं तू कैसे जा सकती है, तू चली जाएगी तो घर में क्या रहेगा, बच्चे अभी इतने बड़े कहाँ हैं, फिर बेटी का विवाह भी करना है, नहीं मैं ही जाऊँगा ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಇಲ್ಲ, ನೀನು ಹೋಗೋ ಹಾಗಿಲ್ಲ, ಇನ್ನು ಮಗಳನ್ನು ಮದುವೆ ಮಾಡಬೇಕು, ನೀನು ಹೋದರೆ ಮನೇಲಿ ಇನ್ನೇನಿರುತ್ತೆ, ನಾನು ಹೋಗ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣಿ, ಅಜ್ಜಿ तुम कैसे जाओगे, तुम चले गए तो घर का सहारा ही चला जाएगा, नहीं मैं ही जाऊंगी ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ. ನೀನು ಹೋದರೆ ಮನೆಯ ಒಂದು ಆಶ್ರಯನೇ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಬೇಡ ಬೇಡ ನಾನು ಹೋಗ್ತೇನೆ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಇವ್ರದ್ದು ಹೊಸ ಪಾತ್ರ ನೋಡ್ರಿ, ಮಗಳ ಪಾತ್ರ. ಮಾ ನಾ ತುಮ್ ಜಾओगी और ना पिताजी को जाने देगी, मैं ही जाऊंगी. ब्राह्मणी, अरे अरे तू कैसे जाएगी, तू क्या कहती है, ಮಗಳನ್ನೆಲ್ಲರೂ ಕಳ್ಸೋಕ್ಕಾಗುತ್ತಾ. ब्राह्मण, तू जाएगी बस यही सुनना तो बाकी रहा था, हाय रे दुनिया क्या कहेगी, ಇದು ಒಂದು ಕೇಳೋದು ಬಾಕಿ ಇತ್ತು, ನಿನ್ನನ್ನು ಕಳಿಸಿದ್ರೆ ಪ್ರಪಂಚ ಏನು ಹೇಳುತ್ತೆ ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣಿ, मेरे रहते मेरे बच्चे मरने को जाए, भगवान मैंने ऐसा क्या पाप किया है ಅಂತ ಅದೃಷ್ಟವನ್ನು ಬೈಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ. जोर से रोती है, सब रो पड़ते हैं, तभी सहसा बाहर कुंती और भीम आते हैं. ಎಲ್ಲರೂ ಮನೆ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟು ದುಃಖದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಆಗಲೇ ಕುಂತಿ ಮತ್ತು ಭೀಮ ಆ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ. ಬಂದಾಗ ಅವ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ತಾರಾ, ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕುಂತಿ, ಕ್ಯಾ ಬಾತ್ ಹೈ, ತುಮ್ ಸಬ್ ಕ್ಯೂ ರೋ ರಹೇ ಹೋ, ಯಾಕೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ನಿಮ್ಮ ದುಃಖ ಏನು ಅಂತ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಭೀಮ್, ಕಹಾ ಜಾನಾ ಹೈ ತುಮೇ, ಕ್ಯಾ ವಿಪದಾ ಪಡಿ, ಎಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ ನೀವೆಲ್ಲ, ಏನು ವಿಪತ್ತು ನಿಮ್ಮದು. ಕುಂತಿ, ಅರೆ ಭಾಯಿ ಹುವಾ ಕ್ಯಾ, ಕುಚ್ ಬತಾओ, कोई नहीं बोलता, उसी तरह रोते रहते हैं. ಎಷ್ಟು ವಿಚಾರಿಸಿದ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ತುಂಬ ದುಃಖದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಭೀಮ್, हाँ रोना बंद करके बात बताओ, कुछ समझ में तो आए, बहुत देर से सुन रहा हूँ, रोए जा रहे हो, ವಿಷಯ ತಿಳಿಸಿ, ಯಾವಾಗಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ನೀವು, ಬರೀ ಅಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಬ್ರಾಹ್ಮಣ, बात क्या है, मेरा भाग्य फूट गया, इससे कहता रहा चल इस एकचक्र नगरी को छोड़कर कहीं और चले, पर यह तो यही की मिट्टी से ऐसा रंग गई कि जाने का नाम नहीं लेती, अब भुगतेगी मेरा तो बुलावा आ गया. ಇವಳಿಗೆ ಯಾವಾಗಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ನಾನು, ಈ ಏಕಚಕ್ರ ನಗರವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಎಲ್ಲಾದರೂ ಹೋಗೋಣ, ಆದರೆ ಇವಳು ಇದೇ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಬೆರೆತು ಹೋಗಿದ್ದಾಳೆ ನೋಡಿ, ಈಗ ಅನುಭವಿಸ್ತಾಳೆ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. कुंती, कहाँ से बुलावा आ गया, कुछ बताओ तो, तुम्हें क्या दुख है हमें बताओ तो, हम कुछ ना कुछ ज़रूर करेंगे. ಎಲ್ಲಿಂದ ಕರೆ ಬಂದಿದೆ ನಿಮಗೆ, ಏನು ಅಂತ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಿದ್ದಾಳೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣ, हाय बहन कहूँ तो मेरा कलेजा और फटता है, तुम हमारे अतिथि हो, अतिथि को अपने दुख से दुखी नहीं करना चाहिए. ಹೇಳಿದರೆ ನನ್ನ ಎದೆ ಹೊಡೆದೋಗುತ್ತೆ, ಅತಿಥಿಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ದುಃಖದ ವಿಚಾರವನ್ನು ತಿಳಿಸೋದು ಸೂಕ್ತ ಅಲ್ಲ. ಕುಂತಿ, अच्छा तुम ना बताओ, मैं अपनी बेटी से पूछती हूँ. बेटी से, बेटी तुम मेरे पास आओ, हाँ बताओ तो क्या बात है. ಆದರೆ ಕುಂತಿ ಬಿಡ್ತಾಳ, ಅವಳು ಮಗಳನ್ನು ವಿಚಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತಾಳೆ. ಆಗ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, अजी बता क्यों नहीं देते, ये परदेशी है, उस राक्षस की कहानी का इन्हें क्या पता. ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅವ್ರಿಗೆ ರಾಕ್ಷಸನ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸಿ. ರಾಕ್ಷಸ ಅನ್ನೋ ಶಬ್ದ ಕೇಳ್ತಿದ್ದಂಗೆ ಭೀಮ, ರಾಕ್ಷಸ್, कैसा राक्षस, यहाँ राक्षस रहता है, ಕುತೂಹಲ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು ಅವನಿಗೆ. ಕುಂತಿ, अरे तो बताते क्यों नहीं, कौन राक्षस है यहाँ,
ಯಾರು ಹೇಳಿ ಅವನ ಬಗ್ಗೆ ಅಂತ ಕುಂತಿ ಕೂಡ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾನೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣ ಉಸ್ಕಾ ನಾಮ್ ಬಕ್ ಹೈ, ಬಕಾಸುರ ಅವನ ಹೆಸರು, ಅವನನ್ನು ಬಕ ಅಂತ ಕರೀತಾ ಇರ್ತಾರೆ. ಭೀಮ್ ಕ್ಯಾ ನಾಮ್ ಬತಾಯ, ಬಕ್. ब्राह्मण हाँ हम लोग उसे बक कहते हैं, वैसे उसका पूरा नाम बकासुर है. भीम ओहो बकासुर, फिर वह क्या करता है. ನೋಡ್ರಿ, ರಾಕ್ಷಸನ ಹೆಸರು ಕೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಹೆದರುತ್ತಾರೆ, ಆದರೆ ಭೀಮ ಅವನ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. ರಾಕ್ಷಸನ ಹಾಗಾದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನು ನಿಮಗೆ. ब्राह्मण करता क्या, इस नगरी की रक्षा करता है. कुंती राक्षस रक्षा करता है, रक्षा करता है तो तुम रोते क्यों हो. क्या वह जा रहा है या तुमसे कुछ अपराध हो गया है. ರಾಕ್ಷಸ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನಾ. ಕುಂತಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ. ಹಾಗಾದರೆ ನೀವು ಯಾಕೆ ದುಃಖಿತೀರಾಗಿದ್ದೀರಿ, ಏನಾದರೂ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನ ಅವನು ನಿಮ್ಮನ್ನು ಬಿಟ್ಟು, ಅಥವಾ ನೀವೇನಾದರೂ ಅಪರಾಧ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣ ना बहन कुछ अपराध नहीं हुआ. भीम तो वह जा रहा है क्या. ब्राह्मण नहीं. भीम तुम पहेलियाँ बुझा रहे हो. ಇವರಿಗೆ ಅರ್ಥನೇ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ನೀವು ಬರೀ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಪಹೇಲಿ ಯಾನಿ ಒಗ್ಗಟ್ಟು, ಒಗ್ಗಟ್ಟೊಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಅರೇ ಸಾಫ್ ಸಾಫ್ ಬತಾ ಕ್ಯೂ नहीं करते. ऐसा कौन राक्षस है जो नगरी की रक्षा करता है. क्या यहाँ कोई राजा नहीं है. ಹೇಳಿ ಏನು ವಿಚಾರ ಪೂರ್ಣವಾಗಿ. ಯಾರಪ್ಪ ಅವನು ರಾಕ್ಷಸ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋನು, ಇಲ್ಲಿ ರಾಜ ಇಲ್ವಾ ಅಂತ. ಬ್ರಾಹ್ಮಣ बेटा मैं तुम्हें सब कहानी बताता हूँ. इस नगरी का राजा बड़ा दुर्बल है, बस गद्दी पर बैठना जानता है. उसको दबाकर बक असली राजा बन बैठा है, वही अब हमारी रक्षा करता है. ಇಲ್ಲಿನ ರಾಜ ತುಂಬ ದುರ್ಬಲ, ಅವನನ್ನು ತುಳಿದು ರಾಕ್ಷಸನೇ ರಾಜನಾಗಿದ್ದಾನೆ. ಕುಂತಿ ತೋ ಫಿರ್, ರಾಜನಾಗಿದ್ದಾನೆ, ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ಮತ್ತೇನು ಸಮಸ್ಯೆ ಅಂತ ಅಂತಾಳೆ ಕುಂತಿ. ಭೀಮ್ ಅವನು ಸರಿಯಾಗಿ ಹೇಗೆ ಕೇಳ್ತಾನೆ ನೋಡ್ರಿ. ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಮಾ, ವಹ ಇನ್ಸೆ ಕುಚ್ ಬದಲೆ ಮೇ ಮಾಂಗ್ತಾ ಹೋಗಾ. ರಾಕ್ಷಸ ಅಲ್ವಾ ಅವನು, ಸುಮ್ಮನೆ ಯಾವ ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ, ಏನೋ ಕೇಳ್ತಾ ಇರಬೇಕು. ಏನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣ हाँ बेटा बकासुर हम सब लोगों की रखवाली करता है और उसके बदले में इससे एक गाड़ी अन्न, 2 भैंसे और 1 मनुष्य लेता है. ನೋಡ್ರಿ, ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನಂತೆ ಬಕ, ಆದರೆ ಅದರ ಬದಲಿಗೆ ಅವನಿಗೆ 1 ಗಾಡಿ ಅನ್ನ, 2 ಎಮ್ಮೆ ಮತ್ತು 1 ಮನುಷ್ಯನನ್ನು ನೀಡಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ. ಭೀಮ ರೋಸ್ ನಿತ್ಯವಾ, ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಅಷ್ಟು ಸಾಮಗ್ರಿಗಳಂದರೆ. ब्राह्मण हाँ बेटा रोज लेता है, नगर के सब लोगों ने मिलकर बारी बांधी है. जब जिसकी बारी आती है तब वही यह सब सामान बेचता है. ಹೌದಪ್ಪ, ಎಲ್ಲ ನಗರದ ಜನ ಸೇರಿ ಒಂದು ಪಾಳೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಒಬ್ಬರು ಇದನ್ನು ಪೂರೈಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಭೀಮ್ हो तो अब समझ में आया, आज तुम्हारी बारी है. अरे तो पहले ही क्यों ना बता दिया था. ಈಗ ಅರ್ಥ ಆಯಿತು ನಮ್ಮ ಭೀಮನಿಗೆ. ಓಹೋ, ಇವರು ಯಾಕೆ, ಇವರ ದುಃಖದ ಸಮಾಚಾರ ಏನು ಅಂತ ತಿಳಿತು. ಕುಂತಿ ಲೇಕಿನ್ ಕ್ಯಾ ಸಬ್ ಲೋಗ್ ಅಪ್ನಿ ಅಪ್ನಿ ಬಾರಿ ಭುಗತ್ತೆ ಹೈ, ಎಲ್ಲರೂ ಇದನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ತಾರಾ. ब्राह्मण ज़रूर भुगतते हैं, ना भुगते तो वह राक्षस सारे नगर को उजाड़ दे, हजारों मनुष्यों को एक साथ खा जाए. ಖಂಡಿತ ನಿರ್ವಹಿಸಬೇಕು, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಅವನು ಬಿಡ್ತಾನ ರಾಕ್ಷಸ, ನಗರದೊಳಗೆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿ ಇಡೀ ನಗರವನ್ನೇ ಹಾಳು ಮಾಡ್ತಾನೆ, ಸಿಕ್ಕ ಸಿಕ್ಕ ಜನರನ್ನೆಲ್ಲ ತಿಂದುಬಿಡ್ತಾನೆ, ಒಂದೇ ಸಾರಿಗೆ ಸಾವಿರಾರು ಜನರನ್ನು ತಿಂದುಬಿಡ್ತಾನಂತೆ. ನೋಡಿ ಇಂತಹ ರಾಕ್ಷಸ ಭೀಮ. और जो कोई अपनी जगह दूसरा आदमी भेज दे, ಒಂದು ಉಪಾಯವನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ ಭೀಮ. ಈಗ ಅವನ ಬದಲಿಗೆ ಯಾರಾದರೂ ಒಂದು ಜಾಗದಲ್ಲಿ ಬೇರೆಯವರನ್ನು ಕಳಿಸಿದ್ರೆ ಹೇಗಿರುತ್ತೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣ हाँ भेज सकता है, उसे तो आदमी चाहिए, बहुत से लोग ऐसा करते. ಕಳಿಸ್ಬೋದು, ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರಂತೆ. ಕುಂತಿ ಆಶ್ಚರ್ಯ ಅವಳಿಗೆ. तो क्या यहाँ आदमी बिकते भी है.
ಜನಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡಲಾಗುತ್ತಾ ಇಲ್ಲಿ? ब्राह्मण हाँ बहन बिकते हैं, मेरे पास धन नहीं होता तो एक आदमी खरीद कर बेच देता. ನನ್ನ ಹತ್ರ ಹಣ ಇಲ್ಲ ಖರೀದಿಸೋದಕ್ಕೆ. ಭೀಮ बड़ी ही अजीब नगरी है यहाँ आदमी बिकते हैं. मालूम होता है यहाँ के आदमियों में आपस में प्रेम और एकता नहीं है. ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನೆ, ತುಂಬ ವಿಚಿತ್ರವಾದಂತಹ ನಗರ ಇದು. ಖಂಡಿತ ಇಲ್ಲಿ ಒಗ್ಗಟ್ಟಿಲ್ಲ, ಪ್ರೇಮ ಇಲ್ಲ. ಬ್ರಾಹ್ಮಣ होता तो क्यों हम राक्षस के अधीन होते, कुछ दिन रहोगे तो सब कुछ देख लोगे. ನೋಡ್ರಿ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏಕತೆ ಇದ್ದಿದ್ರೆ ಈಗೆಲ್ಲ ಆಗ್ತಾ ಇತ್ತಾ? कुंती लेकिन ऐसे तुम कब तक उस राक्षस का पेट भरते रहोगे, ಹೀಗೆ ನೀವು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅಂತ ರಾಕ್ಷಸನ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸ್ತೀರಿ? ब्राह्मण यह तो कोई सोचता ही नहीं, जब जिसकी बारी आती है तभी उसे ध्यान आता है. बस रो पीट कर कुछ दिनों में वह भी सब्र कर लेता है. ನೋಡ್ರಿ, ಎಂತಹ ಜನಗಳು, ಅವರೇ ಬೇರೆಯವರ ದುಃಖದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಲ್ಲ. ಅವರಿಗೆ ದುಃಖ ಬಂದಾಗ ಮಾತ್ರ ಯೋಚಿಸ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ದಿನ ಅದನ್ನು ಮರೆತು ಬಿಡ್ತಾರೆ. ಭೀಮ್ ಕಬ್ ಸೆ ಐಸಾ ಹೋತಾ ರಹಾ ಹೈ, ಯಾವಾಗಿಂದ? ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪಿಚ್ಲೆ 40 ವರ್ಷೋं से 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ರೀತಿ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆ. ಭೀಮ್ ಹಸ್ಕರ್, ಅವನಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯಿತು. ಅಯ್ಯಪ್ಪ, ಇವರೆಂಥ ಜನ ಇವರು, ಬಡೇ ಬಹಾದೂರ್ ಹೋ ತುಮ್ ಲೋಗ್, ಭಾರಿ ವೀರರು ಬಿಡಪ್ಪ ನೀವೆಲ್ಲ. 40 वर्षों में कोई एक भी आदमी ऐसा नहीं पैदा हुआ जो उस राक्षस को पाठ पढ़ा सकता हो. अगर तुम हिम्मत करो तो उसे ಮಾರ್ ಸಕ್ತೆ ಹೋ. ನೋಡ್ರಿ, 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಒಬ್ಬನಾದರೂ ವೀರ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿಲ್ವಲ್ಲ. ನೀವೆಲ್ಲ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ದಿದ್ರೆ ಏನಾಗ್ತಿತ್ತು, ಇಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಆ ರಾಕ್ಷಸನನ್ನೇ ಕೊಂದು ಹಾಕ್ಬಿಡ್ಬೋದಿತ್ತು. ಕುಂತಿ ಸುನೋ ಬೈ, ತುಮ್ ಚಿಂತಾ ಮತ್ ಕರೋ, ಉಠೋ ಖಾओ पियो, जाओ बहन तुम रसोई में जाओ और बेटी तुम अपना काम देखो, कल तुम में से कोई नहीं जाएगा. ನೋಡ್ರಿ, ಕುಂತಿ ಒಂದು ನಿರ್ಧಾರಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾಳೆ. ಈಗ ಏನು ಹೇಳ್ತಾಳೆ? ಎದ್ದಳ್ರಿ, ಸಾಕು, ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಅಲ್ವಾ, ಈಗ ನೀವು ಎದ್ದು ಊಟ ಗೀಟ ಮಾಡಿರಿ, ನಾಳೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು ಕೂಡ ಹೋಗೋದು ಬೇಡ. ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ. ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಕಹಾ ತುಮ್ನೆ ಬಹನ್, ಹಮ್ಮೆ ಸೆ ಕೋಯಿ ನಹಿ ಜಾಯೇಗಾ? ಕುಂತಿ हाँ तुम में से कोई नहीं जाएगा. ब्राह्मण तो कौन जाएगा? कुंती मेरा यह बेटा, मेरे तो 5 ಬೇಟೆ है ना. ನೋಡ್ರಿ, ನನ್ನ ಈ ಮಗ ಹೋಗ್ತಾನೆ, ನನಗಂತೂ 5 ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣಿ 5 ಬೇಟೆ है तो क्या राक्षस के लिए नहीं? 5 ಜನ ಮಕ್ಕಳಿದ್ರೆ ತಾಯಿಗೆ ಎಷ್ಟೇ ಜನ ಮಕ್ಕಳಿದ್ರಿ ಅಷ್ಟೇ ಪ್ರೀತಿ ಇರುತ್ತಲ್ವ. 5 ಜನ ಇದ್ದಾರೆ ಅಂತೇನು ರಾಕ್ಷಸನಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಸಾಯಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನಾ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾ. ಬ್ರಾಹ್ಮಣ तत्काल नहीं नहीं, यह नहीं हो सकता, हमारी बारी और तुम्हारी बेटा जाए, हम बच्चे और अतिथि को आग में झोंकते, भगवान तो मुझे उठा क्यों नहीं लेते. ನೋಡ್ರಿ, ಬ್ರಾಹ್ಮಣ ದುಃಖ ಪಡ್ತಾನೆ. ನೋಡ್ರಿ, ನಾವು ಅತಿಥಿಗಳನ್ನು ಕಷ್ಟಕ್ಕೆ ದೂಡೋದಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ನಾವು ನಿಮ್ಮನ್ನು ಕಷ್ಟಕ್ಕೆ ದೂಡಲ್ಲ. ಬೇಟಿ पिताजी आप मेरी बात क्यों नहीं मान लेते, मुझे जाने दीजिए, सब झगड़ा निबट जाएगा. ಈ ಹುಡುಗಿ ತಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತಾಳೆ. ಅವಳನ್ನು ಕಳ್ಸಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನಾ? ಕುಂತಿ हाय हाय मेरी बच्ची, तू कैसी बात कहती है, खबरदार जो फिर ऐसे कहा, जा जा घर का काम देखो, उठो जी तुम सब, कल मेरा बेटा जाएगा. ಇಲ್ಲ ನಡೀರಿ, ನಾಳೆ ಯಾರು ಹೋಗ್ತಾರೆ? ನನ್ನ ಮಗ ಹೋಗ್ತಾನೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣ पर बहन. कुंती अब तुम चुप रहो. क्यों बेटा, तुम तैयार हो ना? ಈಗೆಲ್ಲ ನೀವು ಸುಮ್ಮನಿರಿ ಅಂತ ಮಗನನ್ನು ಕೇಳ್ತಾಳೆ. ನೀನು ತಯಾರಿದೆಯಾ? ಭೀಮಾ तैयार? माँ, जब से बकासुर का नाम सुना है मेरी भुजाएं फड़क रही है, मेरे नेत्र उसे देखने को उतावले हो रहे हैं. वाह माँ,
ಜಹಾಂ ಹಮ್ ರಹೆ ವಹಾ ಬಕಾಸುರ್ ಕಿಸಿ ಕೋ ಸತಾ ಸಕೇಗಾ. ನೋಡಿ ಹೇಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಭೀಮ, ತಯ್ಯಾರ, ನನಗೆ ಯಾವಾಗ ನಾನು ರಾಕ್ಷಸನ ಹೆಸರು ಕೇಳಿದರೆ ನನ್ನ ಭುಜಗಳೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಯಾವಾಗ ರಾಕ್ಷಸನೊಂದಿಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಕಾಯ್ತಾ ಇದೆ. ನನ್ನ ಕಣ್ಣುಗಳು ಅವನನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇದೆ. ನಾವಿದ್ದಂತಹ ಜಾಗದಲ್ಲಿ ರಾಕ್ಷಸ ಜನರನ್ನು ಸತಾಯಿಸುವುದು ಸರಿನಾ ಕುಂತಿ? ತುಸ್ಸೆ ಹಿ ಆಶಾ ಥी बेटा ब्राह्मणों से, सुना बहन अब तुम रोना छोड़कर ಖುಷಿ ಖುಷಿ काम में लगो. ನೋಡಿ ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ ನನ್ನ ಮಗನ ಮಾತು, ನೀವೀಗ ಅಳೋದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಖುಷಿಯಾಗಿರಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ. नहीं नहीं बहन यह कैसे हो सकता है, यह तो ಪಾಪ है, तुम हमें, ಇದು ಒಂದು ಪಾಪ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಬೇಡ ಅಂತಲೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ. ಕುಂತಿ, ಓಹೋ सुनती हो नहीं, मेरे बेटे की बात सुनी, वह बड़ा वीर है, क्या पता राक्षस को मार डाले. ಇದು ವಿಚಾರ, ಇದನ್ನು ಹೇಳಬೇಕಿತ್ತು ಇವರಲ್ವಾ. ಕುಂತಿ ಏನು ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಿಂಗೇನು ಗೊತ್ತು, ನನ್ನ ಮಗ ದೊಡ್ಡ ವೀರ, ಅವನು ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು, ಅವನು ಆ ರಾಕ್ಷಸನೇ ಕೊಲ್ಲಬಹುದು ಅಲ್ವಾ. ನೋಡಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ, ರಾಕ್ಷಸಕ್ಕೂ ಮಾರ್ डाले. कुंती, हाँ देखते नहीं कितना भारी है, खाता क्या कम है, आधे से यह अकेला और आधे से हम 5, फिर भी भूखा रहता है, बस तुम डरो मत. ನೋಡಿ ಹೇಗಿದ್ದಾನೆ ನನ್ನ ಮಗ. ಇಡೀ ಊಟದಲ್ಲಿ ಅರ್ಧ ಭಾಗವನ್ನು ಅವನಿಗೆ ಕೊಡ್ತೇವೆ ನಾವು, ಇನ್ನು ಅರ್ಧ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ಉಳಿದವರೆಲ್ಲರೂ ಊಟ ಮಾಡಿ ಬೆಳೆಸಿದ್ದೇವೆ. ನನ್ನ ಮಗ ವೀರನಾಗಿದ್ದಾನೆ, ಅವನು ರಾಕ್ಷಸನನ್ನು ಕೊಲ್ತಾನೆ, ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ ಕುಂತಿ. ಬ್ರಾಹ್ಮಣ್, ಬಾತು ತುಮಾರಿ ಬಹನ್ ಪ್ರಿಯ ಲಗ್ತಿ ಹೈ, ಒಳ್ಳೆ ಹಿಂಗಾಗ್ಬಿಟ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ. ಬ್ರಾಹ್ಮಣಿ, ಪರ್ ಒಳಗೆ ಇನ್ನೂ ಅನುಮಾನ. ಕುಂತಿ, अब कुछ परवर नहीं, खाना बनाओ, हम सब साथ साथ खाएंगे. ಎಲ್ಲರೂ ಊಟ ಮಾಡೋಣ ಜೊತೆಯಾಗಿ. ಅವರ ಸಮಸ್ಯೆನೇ ಪರಿಹಾರ ಆಯ್ತಲ್ಲ ಈಗ. ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಅಚ್ಚಾ ಬಹನ್ ತುಮಾರಿ ಜೋ ಆಜ್ಞಾ, ಆಯಿತು ನೀವು ಹೇಳಿದಂತೆ ಆಗಲಿ. ಬ್ರಾಹ್ಮಣಿ, ತುಮಾರಾ ದಿಲ್ ಬಹುತ್ ಬಡಾ ಹೈ ಬಹನ್, ಭಗವಾನ್ ತುಮಾರಿ ಬೇಟೆ ಕಿ ರಕ್ಷಾ ಕರೇಗಾ. ಕೃತಜ್ಞಳಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ. ಬೇಟಿ, ಬುವಾ ಬುವಾ ತುಮ್ ಕಿತನಿ ಅಚ್ಚಿ ಹೋ. ಇವಳಿಗೂ ಸಂತೋಷ ಆಯಿತು. ಬುವಾ ಅಂದರೆ ಅತ್ತೆ. ಕುಂತಿ, हंसती हुई, पगली जा रसोई में माँ की मदद कर, और भीम तू जा कल की तैयारी कर, ನಾಳೆಗೆ ತಯಾರಿ ಮಾಡ್ಕೋ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. वे चारों एक ओर अंदर तथा भीम और कुंती दूसरी ओर बाहर जाते हैं. पर्दा गिरता है. यहाँ तक पहला दृश्य खत्म होता है बच्चों. अगले वीडियो में हम दूसरा दृश्य पढ़ते हैं. तब तक के लिए धन्यवाद.